बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. दोन दिवसापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्याला आव्हान केलं आणि त्या आव्हानामध्ये काही वस्तू खरेदी करू नका, काही वस्तूंचा वापर कमी करा, असे वेगवेगळे वर्क फ्रॉम होम करा, अशा पद्धतीचं आव्हान केलं. आणि हे अचानक करण्यामागे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचं द्योतक आहे. यामध्ये प्रामुख्याने एका गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला की एक वर्षभर सोनं चांदी तुम्ही खरेदी करू नका, अशा पद्धतीचं आव्हान केलं. आणि हे आव्हान करत असताना त्यांनी काल राज ठाकरेंनी सुद्धा त्यांना सूचना केल्या की तुम्ही अर्थतज्ञांचे सल्ले घ्या. आपल्या सोने चांदी व्यवसायामध्ये भारतामध्ये साधारणपणे 50 लाख कुटुंब यावर दशलक्ष कुटुंब यावर अवलंबून आहेत. आणि सोन्या चांदीचा GDPचा दर हा आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये 7% आहे. आणि निर्यातीमध्ये त्या सोने चांदीचा 10 ते 12% निर्यात हे सोने चांदीच्या व्यवसायातून होते. त्याचप्रमाणे या निर्यातीमधून आपल्याला परकीय चलन मिळतं. एकूण सोने चांदीचा हा देशामधला टर्नओव्हर हा 7 ते 9 लाख कोटी रुपये आहे. आणि 5 ते 6 कोटी रुपये देशांतर्गत आणि 2.25 लाख कोटीची निर्यात होते. म्हणजे आपल्याला डॉलर मिळायचे असतील तर आपली निर्यात जास्त झाली पाहिजे. आणि इथं 2.25 लाख कोटीचा जी निर्यात होते ती थांबणार का? दुसरी गोष्ट, कालच त्यांनी 6% ड्युटीची 15% ड्युटी केलेली आहे. त्यामुळं एक दिवसामध्ये चांदीचे दर साधारणपणे 40 ते 50 हजार आणि सोन्याचे दर तोळ्यामागे 11,000 रुपयानं या ठिकाणी वाढलेले आहेत. मग हे घाई गडबडीत कुठल्याही अर्थतज्ञांचा सल्ला न घेता अशा पद्धतीचं हास्यास्पद निवेदन या ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितले की रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा वापर करा. आपल्या शेतामध्ये NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाशाची आवश्यकता असते आणि त्यामध्ये आता सध्या शेती होते. सेंद्रिय खताचा पाठपुरावा करणं हरकत नाही, परंतु ते करत असताना साधारणपणे 650 ते 650 लाख मेट्रिक टन हे आपल्याला भारतामध्ये खत लागते. मग तेवढी सेंद्रिय खताची उपलब्धता आहे का? त्याच्यासाठी काय नियोजन आहे का? साध्या शेतकऱ्याच्या त्या भोकिरण्यावरनं एवढं खत काय गोळा होत नाही सेंद्रिय खत. तर त्यासाठी काही प्लॅनिंग न करता सेंद्रिय खताचा वापर करा, अशा पद्धतीचं आव्हान करणं म्हणजे कुठल्याही पद्धतीनं अभ्यासपूर्ण किंवा माहिती न घेता मला वाटते की देशाच्या पंतप्रधान, आम्ही छोटे कार्य करतात की देशाच्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करावं, हे आम्हाला या दृष्टीनं दुर्दैवी वाटतं. काल आपले मुख्यमंत्री म्हणाले की राहुल गांधी हे रिजेक्टेड नेते आहेत. मला एक सांगायचं आहे, ED असेल, CBI असेल, निवडणूक आयोग असेल, त्या स्वायत्त संस्थांचा वापर करून मॅनेज करून हे मुख्यमंत्री झालेत. म्हणून आम्ही यांना मॅनेजमेंट मुख्यमंत्री म्हणावं का? म्हणजे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना रिजेक्ट, ते निवडून आलेले आहेत, त्यांच्या बरोबरीने 100 खासदार निवडून आलेले आहेत. असं असताना रिजेक्टेड नेतं म्हणणं हे किती प्रकारचं चांगलं दिसतंय. मी ह्या त्यांच्या वक्तव्याचा पूर्णपणे निषेध करतो.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.